नमस्कार. स्वागत आहे आपल्या एनडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत तर त्यावर आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. म्हणजेच आपण 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यानच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. देशातील पहिले पाणबुडी पर्यटन केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? याचं उत्तर आहे गुजरात. आपल्या देशातील पहिले पाणबुडी पर्यटन केंद्र जे आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. प्रश्न क्रमांक 2. बालगुन्हेगारीत सर्वाधिक प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश. आपल्या देशामध्ये सर्वाधिक बालगुन्हेगारीचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये. आणि बालगुन्हेगारीमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे तर देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बालगुन्हेगारी जी आहे तर ती नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बालगुन्हेगारी? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 3. प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये डॅश मंत्रालयाच्या झांकीला प्रथम पारितोषिक मिळाले आहे? याचं उत्तर आहे संस्कृती मंत्रालय. 2024च्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये कोणत्या मंत्रालयाच्या झांकीला प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे? तर संस्कृती मंत्रालयाच्या. सध्या आपले केंद्रीय संस्कृती मंत्री आहेत जी किसन रेड्डी. आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार जे आहेत तर हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत. त्याचबरोबर ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री देखील आहेत. वनमंत्री आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत. याचबरोबर सुधीर मुनगंटीवार जे आहेत तर ते वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. बघा प्रश्न क्रमांक 4. कोमरोसच्या अध्यक्षपदी डॅश हे चौथ्यांदा निवडून आले आहेत? याचं उत्तर आहे अझाली असुमानी. कोमरोसच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा कोण निवडून आलेले आहेत? तर अझाली असुमानी. प्रश्न क्रमांक 5. दरवर्षी 31 जानेवारीला डॅश दिवस साजरा केला जातो? याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय झेब्रा डे. 31 जानेवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय झेब्रा डे म्हणून साजरा करतो. प्रश्न क्रमांक 6. 72व्या अखिल भारतीय पोलीस हॉकी स्पर्धेचे आयोजन डॅश मध्ये करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. 72व्या अखिल भारतीय पोलीस हॉकी स्पर्धेचं आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये. प्रश्न क्रमांक 7. भारतीय गॅस कंपनी गेलने डॅश देशासोबत 10 वर्षाचा LNG करार केला आहे? याचं उत्तर आहे UAE. आपली भारतीय गॅस कंपनी गेलने कोणत्या देशासोबत 10 वर्षाचा LNG करार केलेला आहे? तर UAE या देशासोबत. प्रश्न क्रमांक 8. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार डॅश यांना देऊन सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर. BCCI आणि माजी क्रिकेटपटू जे आहेत रवी शास्त्री आणि फारुख इंजिनियर तर या दोघांना यावर्षी कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 9. फिल्माची म्युझिक अवॉर्ड 2024 मध्ये डॅश यांची गोल्डन व्हॉइस ऑफ इयर म्हणून निवड करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे अभिनेता पवन कुमार. प्रश्न क्रमांक 10. पुद्दुचेरीचे नवे मुख्य सचिव डॅश हे बनले आहेत? उत्तर आहे शरद चौहान. प्रश्न क्रमांक 11. इस्रोने श्रीहरिकोटा येथून डॅश हे प्रगत हवामान उपग्रह प्रक्षेपित केला आहे? याचं उत्तर आहे INSAT 3DS. इस्रोने श्रीहरिकोटा या ठिकाणाहून कोणतं प्रगत हवामान उपग्रह प्रक्षेपित केलेलं आहे? तर INSAT 3DS नावाचं. प्रश्न क्रमांक 12. एक समंदर मेरे अंदर या कविता संग्रहाचे लेखक डॅश हे आहेत? उत्तर आहे संजीव जोशी. प्रश्न क्रमांक 13. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात डॅश राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे ओडिसा. आणि प्रश्न क्रमांक 14 आहे आपला प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यामध्ये लोकांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये डॅश राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे? याचं उत्तर आहे गुजरात. थोडं लक्ष देऊन हे दोन प्रश्न तुम्ही क्लिअर करून घ्या. 2024चा जो आपला प्रजासत्ताक दिन झालेला आहे तर त्या दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पथसंचलन सोहळ्यामध्ये ओडिसा राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि लोकांच्या पसंतीच्या श्रेणीमध्ये जर बघितलं आपण तर या पथसंचलनामध्ये गुजरात राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 15. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2024 मध्ये सर्वाधिक पदके डॅश राज्याने जिंकली आहेत? याचं उत्तर आहे आपलं महाराष्ट्र. 6व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ज्या पार पडलेल्या आहेत तामिळनाडूतील चेन्नई या ठिकाणी तर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पदके जे आहेत तर ते कोणत्या राज्याने जिंकले आहेत? तर आपल्या महाराष्ट्र राज्याने. या स्पर्धेमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने 57 सुवर्ण पदकासह एकूण 158 पदके जिंकले आहेत. बघा किती? एकूण 158 पदके जिंकले आहेत 57 सुवर्ण पदकासह. त्यानंतर या स्पर्धेमध्ये पदतालिकेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती राज्य होतं तामिळनाडू. तामिळनाडू राज्याने या स्पर्धेमध्ये एकूण 98 पदके जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 16. पहिला शिवसन्मान पुरस्कार डॅश यांना देण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. पहिला शिवसन्मान पुरस्कार जो आहे तर तो कोणाला देण्यात येणार आहे? तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना.
प्रश्न क्रमांक 17. 2024 वर्षाच्या रामसर स्थळाच्या यादीत भारतातील डॅश डॅश रामसर स्थळांचा समावेश करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे 5. आता आपल्या भारतामधील रामस्थळ स्थळांची संख्या जी आहे तर ती सध्या किती झालेली आहे तर 80. बघा लक्षात असू द्या, सध्या आपल्या भारतातील एकूण रामस्थळ स्थळांची संख्या किती झालेली आहे आता 80. आणि 2024मध्ये नुकतं जी रामस्थळ स्थळांची यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये आपल्या भारतातील 5 स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे. या 5 पैकी 3 स्थळं जी आहेत तर ते कर्नाटक राज्यातील आहेत आणि 2 स्थळं जी आहेत तर ते तामिळनाडू राज्यातील आहेत. प्रश्न क्रमांक 18. भारतीय नौदलाने 2024 हे डॅश डॅश वर्ष म्हणून घोषित केले आहे. याचं उत्तर आहे नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून. आपल्या भारतीय नौदलाने 2024 हे जे वर्ष आहे तर हे नौदल नागरिकांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 19. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॅश डॅश यांच्या हस्ते झाले. याचं उत्तर आहे लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन. 97व्या क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे तर ते नुकतंच जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. याच 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर रवींद्र शोभने आणि साहित्य संमेलन जे आहे तर ते 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान पार पडलेलं आहे. साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून आपण ज्याला ओळखतो जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, तर या ठिकाणी हे साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20. NMDCसाठी भारतातील पहिले खनिज शोध ड्रोन डॅश डॅशने विकसित केले आहे. याचं उत्तर आहे माउथ ड्रोन्स. प्रश्न क्रमांक 21. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड झाली आहे. याचं उत्तर आहे जय शहा. BCCIचे सचिव जे आहेत सध्या जय शहा यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी 3ऱ्यांदा निवड झालेली आहे. आता या आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना जी आहे तर ती कधी करण्यात आली होती 13 सप्टेंबर 1983 रोजी. लक्षात असू द्या, आशियाई क्रिकेट परिषद जी आहे त्याची स्थापना करण्यात आली होती 13 सप्टेंबर 1983 रोजी आणि आशियाई क्रिकेट परिषदेचं मुख्यालय आहे श्रीलंकेतील कोलंबो या ठिकाणी. सध्या जर बघितलं आपण तर आशियाई क्रिकेट परिषदेचे सदस्य देश आहेत 25. प्रश्न क्रमांक 22. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थालापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला आहे. याचं उत्तर आहे तमिझगा वेत्री कळघम. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते जे आहेत विजय थालापती यांनी त्यांचा एक राजकीय पक्ष सुरू केलेला आहे. त्याचं नाव काय आहे TVK म्हणजे तमिझगा वेत्री कळघम. प्रश्न क्रमांक 23. सलग 6 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन कितव्या अर्थमंत्री ठरल्या आहेत. याचं उत्तर आहे 2ऱ्या. आणि सलग 6 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणारे पहिले अर्थमंत्री होते मोरारजी देसाई. पहिले अर्थमंत्री कोण होते सलग 6 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणारे तर ते होते मोरारजी देसाई. आणि आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम जो आहे तर तो देखील मोरारजी देसाई यांच्या नावावर होता. बघा त्यांनी सर्वाधिक म्हणजे 10 वेळा आपला केंद्रीय अर्थसंकल्प मांडलेला होता. आणि निर्मला सीतारामन जे आहेत यांनी आता सलग 6 वेळा हा केंद्रीय अर्थसंकल्प मांडलेला आहे 2024च्या या अर्थसंकल्पासहित. आणि ते आपल्या देशातील 2ऱ्या अर्थमंत्री ठरलेले आहेत सलग 6 वेळा केंद्रीय अर्थसंकल्प मांडणाऱ्या. 2024चा हा जो अर्थसंकल्प होता तर हा मोदी सरकारचा 12व्या क्रमांकाचा अर्थसंकल्प होता. प्रश्न क्रमांक 24. खेलो इंडिया विंटर गेम 2024च्या शुभंकराला काय नाव देण्यात आले आहे. याचं उत्तर आहे CNAC. खेलो इंडिया विंटर गेम जे होणार आहे 2024चे तर त्याच्या शुभंकराला काय नाव देण्यात आलेलं आहे CNAC किंवा शान. यालाच काय म्हटलं जातं तर हिम बिबट्या. लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये या खेलो इंडिया विंटर गेम 2024चं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच लडाख या केंद्रशासित प्रदेशाचा जो राज्य प्राणी आहे हिम बिबट्या त्याला याचं शुभंकर चिन्ह किंवा शुभंकर म्हणून निवडण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25. भारत ऊर्जा सप्ताहाची 2री आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 26. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभा सदस्य म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे. याचं उत्तर आहे सतनाम सिंग संधू. प्रश्न क्रमांक 27. उदय विश्वनाथ देशपांडे हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. याचं उत्तर आहे मल्लखांब. आपल्या महाराष्ट्राचे उदय विश्वनाथ देशपांडे जे आहेत तर यांना 2024मध्ये पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे म्हणजे जाहीर करण्यात आलेला आहे. कोणता पुरस्कार पद्मश्री पुरस्कार. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर मल्लखांब या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 28. सुलतान इब्राहिम इस्कंदर हे डॅश डॅश या देशाचे 17वे राजा बनले आहेत. याचं उत्तर आहे मलेशिया. मलेशिया या देशाचे 17वे राजा कोण बनलेले आहेत सुलतान इब्राहिम इस्कंदर. प्रश्न क्रमांक 29. UPI स्वीकारणारा युरोपमधील पहिला देश डॅश डॅश हा ठरला आहे. याचं उत्तर आहे फ्रान्स. UPI स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरलेला आहे तर फ्रान्स हा देश ठरलेला आहे. बघा
या उपक्रमाची सुरुवात जी आहे तर ती आयफेल टॉवरपासून करण्यात आलेली आहे. आता UPIचा फुल फॉर्म काय होतो? युनिफाईड पेमेंट इंटरफेस. UPIची सुरुवात जी आहे तर ती आपल्या भारतामध्ये ऑगस्ट 2016मध्ये करण्यात आलेली होती. कधी? ऑगस्ट 2016मध्ये UPIची सुरुवात करण्यात आलेली होती. आणि आपला भारत जर बघितला आपण तर जगामध्ये सर्वाधिक डिजिटल व्यवहार करणारा देश आहे बघा. जगातील एकूण डिजिटल व्यवहारामध्ये आपल्या भारताचा वाटा आहे 46%. आपल्या भारतानंतर डिजिटल व्यवहार करणारा जगामधील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे ब्राझील आणि तिसऱ्या क्रमांकाचा डिजिटल व्यवहार करणारा देश आहे जगातील चीन. प्रश्न क्रमांक 30. पूर्व क्षेत्र कृषी मेळा 2024 राज्यात सुरू झाला आहे. याचं उत्तर आहे झारखंड. प्रश्न क्रमांक 31. 50वा भारतरत्न पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. याचं उत्तर आहे लालकृष्ण अडवाणी. 50व्या क्रमांकाचा भारतरत्न पुरस्कार जो आहे तर तो नुकतंच भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना जाहीर झालेला आहे. आपण काही दिवसापूर्वीच बघितलेलं होतं. 49व्या क्रमांकाचा जो भारतरत्न पुरस्कार आहे तर तो बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना जाहीर झालेला होता. कर्पूरी ठाकूर जे आहेत तर यांना जननायक या टोपण नावाने ओळखलं जातं. आता लालकृष्ण अडवाणी जे आहेत तर यांचं एक आत्मचरित्र आहे बघा, माय कंट्री माय लाईफ नावाचं. भारतरत्न पुरस्काराची सुरुवात जी आहे तर ते 1954 साली करण्यात आली होती आणि आपल्या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा भारतरत्न. आत्तापर्यंत सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार कोणत्या राज्यातील व्यक्तींना देण्यात आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील. आपल्या महाराष्ट्र राज्यातील आत्तापर्यंत एकूण 9 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ती होते महर्षी धोंडू केशव कर्वे. यांना 1958 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता. कोणाला? महर्षी धोंडू केशव कर्वे यांना. आणि महर्षी धोंडू केशव कर्वे जे आहेत रे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती देखील आहेत बरं का. हे दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या महाराष्ट्रातील पहिला भारतरत्न पुरस्कार महर्षी धोंडू केशव कर्वे यांना आणि भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण होते तर ते देखील होते धोंडू केशव कर्वे. यांना त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त हा पुरस्कार देण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 32. बोटचा नवा ब्रँड अँबॅसेडर हा बनला आहे. याचं उत्तर आहे अभिनेता रणवीर सिंग. प्रश्न क्रमांक 33. जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर हे ठरले होते. याचं उत्तर आहे लंडन. 2023मध्ये जगातील सर्वाधिक गर्दीचे शहर कोणतं ठरलेलं आहे तर लंडन. आणि आपल्या भारताची तंत्रज्ञान आणि स्टार्टअपची राजधानी म्हणून आपण ज्याला ओळखतो बेंगलुरू, तर जगातील सर्वाधिक गर्दीच्या शहरामध्ये 6व्या क्रमांकावरती आहे. कितव्या क्रमांकावरती? 6व्या क्रमांकावरती बेंगलुरू. आणि 7व्या क्रमांकावरती आपलं महाराष्ट्रातील पुणे हे शहर. कशामध्ये? जगातील सर्वाधिक गर्दीच्या शहराच्या यादीमध्ये. लक्षात ठेवा, 6व्या क्रमांकावरती आहे आपलं बेंगलुरू आणि 7व्या क्रमांकावरती आहे पुणे. आणि दिल्ली जी आहे तर ते दिल्ली आहे या यादीमध्ये 44व्या क्रमांकावरती. प्रश्न क्रमांक 34. जागतिक कर्करोग निवारण दिन रोजी साजरा केला जातो. याचं उत्तर आहे 4 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर हा दिवस जागतिक कर्करोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2024च्या जागतिक कर्करोग निवारण दिनाची थीम होती क्लोज द केअर गॅप. प्रश्न क्रमांक 35. 66व्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024मध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बमचा पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन. या 66व्या ग्रॅमी अवॉर्ड 2024मध्ये सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बमचा पुरस्कार जो आहे तो आपल्या भारतातील शंकर महादेवन आणि झाकीर हुसैन यांना देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 36. देशातील पहिले सर्वात मोठे बापू टावर या राज्यात निर्माण करण्यात आले आहे. याचं उत्तर आहे बिहार. प्रश्न क्रमांक 37. पॅरिस ऑलिम्पिक 2024साठी भारताचे मशाल वाहक म्हणून यांची निवड करण्यात आली आहे. याचं उत्तर आहे अभिनव बिंद्रा. 2024मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा ज्या होणार आहेत तर त्यासाठी आपल्या भारताचे मशाल वाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? अभिनव बिंद्रा यांची. प्रश्न क्रमांक 40. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागामध्ये मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पवन कुमार. प्रश्न क्रमांक 41. केंद्र सरकारने भिकारी मुक्त शहर करण्यासाठी शहरे निवडली आहेत. याचं उत्तर आहे 30. केंद्र सरकारने भिकारी मुक्त शहर करण्यासाठी आपल्या देशातील किती शहरे निवडलेली आहेत तर 30. प्रश्न क्रमांक 42. मुख्यमंत्री वयोश्री योजना राज्यात लॉन्च करण्यात येणार आहे. उत्तर आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना लॉन्च करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत जर बघितलं आपण तर ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. कोणत्या योजनेचा? मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे सौरभ राव. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सौरभ राव यांची. प्रश्न क्रमांक 44.
भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उत्तर आहे लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. आपल्या भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख कोण बनणार आहेत आता, तर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी. सध्या जर बघितलं तर सध्या आपल्या भारतीय लष्कराचे उपप्रमुख आहेत MV सुचिंद्र कुमार. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठी आजचा प्रश्न. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये भारत जगात डॅश डॅशव्या स्थानी आहे. याचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यातील जे काही चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न होते, तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये पाहिलेले आहेत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या व्हिडिओला, आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर या व्हिडिओच्या किंवा चालू घडामोडीच्या GKच्या PDF नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.